आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय हो हळू की होय मलाच घाबरा तुम्ही. हा नुसता नट्टापट्टा करण्यात एवढा वेळ घालवताय. एवढं थट्टून नटून थट्टून तुम्हाला काय बोलदार उभं राहायचंय? बोला की. उर्वशी काय झालंय का तुला? हा तिकडे जायचंय आपल्याला, तिकडे निवांत जायचं ठरलंय ना. तसं मी दुपारनंतर कौल लागणार आहे देवीचं. मंदिरात जाऊन आता काय करणार आहेस? वा तुम्ही नुसतं तेवढंच डोसक्यात ठेवा. मला बी तेच वाटलं होतं. त्यावर सुंदर न सुरुंग लावला आपल्या कामाला. म्हणजे हवं तो आत्ताच निघालाय. म्हणला कौल लागेपर्यंत पाण्याचा एक थेंब पण घेणार नाही. एवढ्या सकाळी हा असं गोड्यावर बसल्या का करायला लागलाय देव? साऊ देव तो विचार करू नका. पर सुंदरच्या आधी आपण तिकडे कसं पोचणार ह्याचा विचार करा. उर्वशी आणि आता आवरा की आओ. नेहमी मलाच म्हणत असताय नट्टापट्टा करण्यात येळ घालवते. तुमचं काय चाललंय? बसा हितच नटत. तर सुंदर लावला आपला कौल. उर्वशी का उगाच सकाळ सकाळी किरकिर करायला लागलीस ग? आजची दिनदर्शिका बघितलीस का? म्हणजे कॅलेंडर बघितलेस का? काय आज? अगं आज रक्षाबंधन आहे. आणि वसुंधराला जर गोळात घ्यायचंय का नाही तर मला नटून थटून तयार राहावंच लागेल. नाही म्हणजे कसं आहे, तिला बी अभिमान वाटला पाहिजे ना. आपला भाव असा रक्षाबंधनासाठी असा जगमगीत जळकाय लागलाय ते, आहे का नाही? होय आज रक्षाबंधन आहे होय. मग आवरा तुम्ही निवांत. आता बरोबर खोडा बसणार वसुंधराला. आवरा तुम्ही, तेच गरजेचं आहे. आई चला लगेच देवळात निघूया. अरे इतक्यात? सकाळची कामं तर आटपू देत. नाही नाही, देवी आईच्या कौलापेक्षा ना आता कुठलं बी काम महत्वाचं नाही. चला. बरं ठीक आहे, निघूया. ताई मला ववाणार आहेस ना तू? अरे मामा हे समजाय ना देवळात ना आल्यानंतर बघू. चल. अरे येडायस कर तू. हा रक्षाबंधनच्या दिवशी असं रिकाम्या मनकरांना कोणी जातं का बाहेर? जातं? बरोबर आहे तुझं. सुंदर आधी ओवाळणी होऊ दे, मग जाऊया आपण देवळात. बरं ठीक आहे. अडकला राखीच्या धाग्यात. आता माझी वाट मोकळी. पण सगळ्यांच्या आधी मला देवळात पोचायला पाहिजे. मी तयारी करते.
अरे उर्वशी कुठे दिसत नाही? ती भावाकडे गेली तिच्या रक्षाबंधनासाठी. म्हणली रक्षाबंधन करते आणि तिकडनं डायरेक्ट देवळात येते. बर, ताई पाया पडतो. आशीर्वाद, सुखात राहा. आई, आता मी जिजूंना राखी बांधू? अगे त्यात काय विचारायचं, ओ आहे की. शर्वरी, हे भारी बोलतायत बघा. ही अशी नाती आहे ना, नव्याने गावत्यात. या शर्वरी, तुम्ही अशाच सुखात राहा. हा, तुम्हासनी कधी बी काय बी कमी पडू नये. तुमची बी समधी स्वप्न पुरी होते. ताई, ये तू. काय ग, आता हिचं बी औक्षण करणार आहेस बाय? अगं, बहिणी बहिणीला राखी बांधत नाही. आत्या, पूर्वी आई, बाबा, मी, ताई आम्ही सगळे एकमेकांना राखी बांधायचो. फक्त भाऊच बहिणीची रक्षा करतो असं नाही ना. आपण सगळे एकमेकांच्या पाठीशी उभे असतो कायम. आणि ताई तर नेहमी माझ्या रक्षणासाठी उभी, त्यामुळे तिला राखी बांधायची. माझी ओवाळणी. म्हणून हिला राखी बांधायची होती. गुरुजी. अरे उर्वशीताई, लवकर आलात. अगदी सकाळी देवीचं दर्शन. हा होय बाई, तसं समजा. एकटेच आल्यात की घरातले कोणी आहेत? नाही, कौलवायला सूर्यवंशी येणार आहेत, त्याचीच तयारी करायला मी पुढे आले. अहो, मग फोन केला असता तरी चाललं असतं. नाही, आजचा कौल जरा खास आहे ना. अच्छा, म्हणून म्हणलं तुम्हाला येऊन स्वतः सांगावं. ठीक आहे, लगेच तयारी सुरू करतो. अहो थांबा की गुरुजी, आधी मी काय सांगते जरा ऐकून तर घ्या. ना तर जिन घातली घोड्यावर आणि वरात नेली वाड्यावर, असं नको व्हायला. एवढी काय 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 तू मस्ती. गुरुजी, आजचा कौल खोटा लागला पाहिजे. मी सांगेन तसा. हे असं इथं चालत नाही आणि माझ्या हातून तरी होणार नाही. देवीच्या पायाशी खोट्याला थारा नाही. हो गुरुजी. उर्वशीताई, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. सत्यवचन
हा सूर्यवंशींचा बाणा मानतात आणि तुम्ही मला खोटं वागायला लावता. गुरुजी, मी सांगेन तसंच व्हायला पाहिजे. जमणार नाही. हो, जमवावंच लागेल. आम्हाला हवा तसा कौल लागला नाही तर हा तुझ्या आयुष्यातला शेवटचा कौल असेल. म्हणजे कौल आता आम्ही देणार. तुम्ही जगायचं की मरायचं ते आता तुम्ही ठरवायचं. तुम्हाला काय पाहिजे ते. कसं आहे गुरुजी, तुम्ही पाप पुण्याचा लय विचार करता. नाही म्हणजे करायलाच पाहिजे. पर जे बी काही पाप लागेल ना ते आम्हासनी लागेल. आम्ही पाप करायला जन्माला आलोय. हा, त्याची काळजी तुम्ही नका करू. तुम्ही तुमच्या लेकरा बाळांची काळजी करा. होय, कसंय उद्या जर ते अनाथ झाले तर काय करायचं त्यांचं. हे नाही, गुरुजी परमार्थी आहेत. त्यांना मरणाची भीती नाही. गुरुजी, तुमचा मुलगा कोल्हापूर हायस्कूलला शिकतो ना. रोज बघतो मी त्याला. माझ्या कार समोरूनच जातो. उडवू त्याला. हो, नाही नाही, असं करू नका. तुम्ही सांगाल ते मी सगळं करेन. बारक्या, काय झालंय? हा, नाही ते डोळ्यात काहीतरी गेलं ना म्हणून बाहेर आलो. बारक्या, काहीतरी पटेल असं बोल. उगाच काही कारण देऊ नकोस. खोटं कशाला बोलतोयस? खोटंच बोलतोय यो. अहो, त्याचं काय आहे, याला बहीण नाही ना व, म्हणून याला जरा वाईट वाटतंय. लहानपणापासून म्हणतोय की तूच माझा भाव आहेस. त्याला जरा वाईट वाटतंय बघा. एवढंच ना? चल माझ्या बरोबर. नाही, आत नको. चल म्हणते ना. चल चल वहिनी. गपचूप. ये इकडे. बैस या पाटावर. बैस म्हणते ना. आणि कोण म्हटलं तुला बहीण नाहीये? आजपासून मी तुझी बहीण. परत असं बोलायचं नाही, कळलं? आणि अजिबात रडायचं नाही. आता हक्काचा भाऊ आहेस तू माझा. आणि नाती फक्त रक्तानी जोडली जातात असं काही नाही. काय? बस मी आलेच. अहो,
बारक्या, ओवाळणी नकोय मला. फक्त एकच मागणं आहे. आजपासून मला वहिनी नाही, ताई म्हणायचं. हीच माझी ओवाळणी. होय चालत. ऐकलंस का? आजपासून बहीण आहे माझी. तिला त्रास दिलास ना तर बघच. होय होय, मान्य आहे मला. हा सुखी राहा. बरं, चला निघूया, देवळात जायचं आहे. हो घे. चला. अहो, परीक्षेवरून आईंमध्ये आणि तुमच्यात मला काही वाद नकोयत आता. आज देवी आई जो कौल देईल तो आपण मान्य करूयात. बर, पण मला देवी आईवर विश्वास आहे. ती योग्य तोच कौल देईल. पण हे जमणार कसं? म्हणजे खोटा कौल लावायचा कसा? किती काळजी करता तुम्ही गुरुजी. हा, आमच्याकडे समद कसं तयार असते बघा. हो गुरुजी, हो काळजी करू नका. तुम्हासनी पतंग उडवायला लावणार नाहीये मी. यो काही मांजा नाही, यो साधा तंगूस आहे. इतका पातळ आहे की लांबून दिसणार भी नाही. अहो, पण याचं करायचं काय? अहो, किती बोलता तुम्ही. हा, सांगते ना मी समजावून. देवीच्या डोक्यावर तुळस असती ना. हा, त्या तुळशीला यो तंगूस बांधायचा. मला लक्षात नाही आलं. म्हणजे बांधायचं कशाला? समजून घेण्याच्या फंद्याती पडू नको. त्या दोऱ्याचं एक टोक तुळशीला बांधायचं आणि ती तुळस देवीच्या डोक्यावर ठेवायची. दोऱ्याचं दुसरं टोक आमच्या हातात असेल, म्हणजे तुळस आम्हाला हवी तिथे आम्ही पाडू शकतो आणि कौल आम्हाला हवा तसा लावता येईल. आणि हा, दोरा ओढण्याचं काम आम्हीच करतो. तुम्ही त्याची काळजी करू नका. हो हो, हे सारं पाप आहे. हो, मग मुलाची डेड बॉडी बघायला तयार राहा. नाही नाही, पाप असलं तरी मला करावं लागेल. करेन मी. बघून घ्या सगळं नीट. आता काय बी टेन्शन नाही. कौल आपल्याच बाजूनं लागणार. देवी आईचा उदो उदो. अक्षरा, कबाबी इथं यावं बघ. लई प्रसन्न वाटतंय. खरे आई. अगं, सुंदर कुठे राहिला? दिसत नाहीये. आई हो गाडी पार्क करत असतील. त्याला आठवण असं झालंय ना, तेव्हापासून त्याला नजरेआड होऊच देऊ नये असं वाटतं बघ. उगीच एकटा मागं राहिलाय. वहिनी, तू उगा काळजी करतेस. अगं, देवीच्या देवळात समध्यासनी वाट गावते. कुणी बी एकटं राहत नाही. येईल तो.
शंतनू सर. हे काय असे का गेले? हे घाईत असतील, इमर्जन्सी असेल बहुतेक काहीतरी.